नमस्कार. बुद्धीची अधिष्ठात्री देवता माता सरस्वतीला वंदन करते. बाबू आयटम प्रकाशनाच्या मंचावरून होणारा हा प्रकाशन सोहळा आणि या प्रकाशन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या डॉक्टर भाग्यलक्ष्मी देशकर यांना नमस्कार करते. तसेच ज्यांच्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन होत आहे अशा सौ प्रतिभाताई पुराणिक यांना सुद्धा मी नमस्कार करते. आणि या मंचावरून काव्य चिंतन, ह्या काव्य आणि चिंतन दोन्ही समाविष्ट असलेल्या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी घोषित करते. आणि ह्या कलाकृतीसाठी सौ प्रतिभाताई यांचं मी खूप खूप अभिनंदन करते. यांचं मनापासून मी अभिनंदन करते. जेव्हा कोणतीही नवनिर्मिती होते, मग ती कलाकृती असो की जन्म असो, कोणतीही नवनिर्मिती ही ईश्वरीय असते. आपण त्याला ईश्वराचं स्वरूप मानतो. आणि ही नवनिर्मिती होत असताना कधी ती स्वर कलाकृतीच्या, कधी नादाच्या, कधी नर्तनाच्या, कधी काव्याच्या रूपामध्ये अभिव्यक्त होत असते. आणि काव्य निर्मिती होताना कवीच्या अंतरंगामध्ये अनेक भावभावनांचा कल्लोळ निर्माण होतो, वादळ निर्माण होतात, तरंग उठतात आणि एखादी भावना अशी वर येते आणि मग काव्य प्रसव होतो. जशी भावना जन्म देताना आईला असते आपल्या बाळाविषयी, तशीच भावना कवीला सुद्धा आपल्या कवितेविषयी असते. आणि एखादी शिल्पाकृती जरी आपण म्हटलं, उदाहरण घ्यायचं झालं, एखादं शिल्प आपल्याला नवीन तयार करायचं आहे, शिल्पाकृती बनवायची आहे, तर ही शिल्पाकृती तयार होत असताना दगडाला सुद्धा टाकीचे घाव सोसावे लागतात आणि मगच ती कलाकृती तयार होते. त्याचप्रमाणे एखादी नवनिर्मिती, नवकाव्य निर्माण होताना कवीला सुद्धा सुखदुःखाचे विविध अनुभव, विविध वेदनांना सुद्धा सामोरे जावं लागतं. त्याला त्या वेदना सोसाव्या लागतात आणि मग तयार होतं काव्यशिल्प. पण आपण म्हणू की काव्य म्हणजे नक्की काय? तर काव्य म्हणजे मानवी मनाला फुटलेला विविध उत्कट असा भावभावनांचा पाझर म्हणजे काव्य. कल्पनेचा अत्युच्च विलास म्हणजे काव्य. कल्पनांचं प्रकटीकरण म्हणजे काव्य. संवेदनांची अत्युच्च पातळी म्हणजे काव्य. आणि म्हणून आपण म्हणतो जे न देखे रवी ते देखे कवी. प्रतिभाताई या लौकिक अर्थाने साहित्यिक नाहीत किंवा लौकिक अर्थाने त्या कवीही नाहीत आणि त्यांना तो हव्यासही नाही. पण अगदी सहज सोप्या शब्दांमध्ये आपल्या भावना मांडणं हे त्यांना अचूक जमलेलं आहे. ही हातोटी त्यांना साधलेली आहे. आणि अशाच भावनांच्या प्रकटीकरणाचा प्रयत्न त्यांनी आपल्या या काव्यचिंतन पुस्तकामध्ये केलेला आहे. तसं पाहू गेल्यास सोपं लिहिणं फार अवघड आहे. नारिकेल रसकाव्य आणि द्राक्ष रसकाव्य ही काव्याचे दोन प्रकार आहेत. हे दोन प्रकार आहेत. आणि मला वाटतं प्रतिभाताईंचं काव्य हे द्राक्ष रस काव्य या प्रकारामध्ये मोडतं, कारण ते असं वाचल्या क्षणी उलगडतं. आपण जरा आता मुखपृष्ठाकडे वळूया. या मुखपृष्ठावर आपल्याला एक मुखाकृती दिसते आहे. ध्यानमग्न अशी मुखाकृती आहे. दोन भुवयांच्या मध्ये जे आज्ञाचक्र आहे ते प्रदीप्त झालेलं आहे. आणि हे आज्ञाचक्र म्हणजे कला आणि प्रज्ञेचं अधिष्ठान. आणि ते प्रदीप्त झाल्यामुळे त्याची आभा जी आहे ही पूर्ण मुखाकृतीवर पसरलेली आहे. आणि जे पुस्तकाचं जे शीर्षक आहे काव्य चिंतन, याला साजेसं असं हे मुखपृष्ठ आहे. याकरता सुदर्शन बारापात्रे यांचं मी अभिनंदन करू इच्छिते. त्याचप्रमाणे मलपृष्ठ जे आहे, मलपृष्ठावर प्रतिभाताईंनी आपल्या मनीचं गुज शब्दांकित केलेलं आहे. पुस्तकाचं जे मुद्रित शोधन आहे ते करणारे डॉक्टर अनिल काटकर यांचं सुद्धा मी इथे अभिनंदन करू इच्छिते. आता ह्या सगळ्या कविता ज्या आहेत, ह्या सगळ्या कविता जेव्हा मी वाचल्या तेव्हा माझ्या असं लक्षात आलं
की प्रतिभाताईंचं जे काव्यप्रेमी मन आहे हे संसारातील लहान लहान गोष्टींमध्ये, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काव्य फुलोरा फुलवतं. जसं दिनचर्या, दिनचर्येवरचं अनेक प्रकारची काव्य आपण ऐकली असतीलच. शाहीर होनाजी बाळा यांची प्रसिद्ध भूपाळी आहे घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. आणि असंच काहीच काव्य बीज प्रतिभाताईंना दिनचर्या या दिनचर्येत सापडलाय आणि त्यांनी त्याच्यावर काव्य लिहिलंय. त्या म्हणतात की रंगीत रंगीत फुले विविधती, गंध सुगंधी सहज पसरला, प्राचीवरती दिनकर येऊन आळस सोडून उठा म्हणाला. घरोघरी सडा संमार्जन झाले, रांगोळ्यांनी अंगण सजले, रोद प्रदक्षिणा तुळशीस घालून दिवस आता माथ्यावरी आल्या. अतिशय सोप्या शब्दामध्ये दिनचर्या आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. त्याचप्रमाणे निसर्ग प्रेम सुद्धा त्यांच्या शब्दातून व्यक्त होतं आणि आपल्याला जलधारांसोबत चिंब भिजवतं. निसर्गप्रेमी त्यांच्या ज्या कविता आहेत निसर्गावर केलेल्या, त्यामध्ये त्या म्हणतात की आल्या पावसाच्या सरी गंध मातीलाही आला, आठवणी उरातल्या उघळून गाली आल्या. खूप सुंदर शब्दकळा आहे. सरसर सरसर सरी बरसल्या, हिरवी अवनी झाली ग, भरभर भरभर निर्झरातुनी जीवन वाहत आहे ग. ही पण कविता अतिशय सुरेख आहे. शब्दांची महती सुद्धा त्यांनी आपल्या कवितेतून गायलेली आहे. शब्दांची महती गाताना त्या म्हणतात कधी अवखळ कधी खळखळ सुरू होतात शब्द, कधी शब्दाने शब्द तर कधी निशब्द होतात शब्द. अनेकदा अशी परिस्थिती निर्माण होते की शब्द वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले, असं आपण हे एक काव्य आपण ऐकलेले असाल की काहीही न बोलता ती जी निशब्द शांतता आहे ती सगळं काही बोलून जाते. आणि ह्या सगळ्या कविता लिहत असताना त्यांनी एक सामाजिक भान सुद्धा आपल्या कवितेमधून जपलेलं आहे. समाजाला सुद्धा काही सांगायचा प्रयत्न केला आहे. एका कवितेमध्ये त्यांनी म्हटलं आहे की आपले मत आपले सल्ले विचारल्या विना देऊ नका, मान राखा सदा सर्वांचा, अपमान कुणाचा करू नका, जगणे केवळ इतरांसाठी, स्वतःमध्ये गुंतू नका. खूप चांगला संदेश दिला आहे. आणि त्या स्वतः दासबोधाच्या अभ्यासू आहेत. आणि समर्थ रामदासांना सुद्धा अगदी सळो की पळो करून सोडणारा, सावध व्हायला सांगणारा प्रपंच प्रतिभाताईंना मात्र जगण्याची उमेद देतो. आणि त्या म्हणतात जगावयाचे हसत हसत, रडत रडत उगाच कशाला, खेळ सुरू आहे संसारातील रोज असा सारी पाटातील. आज आपल्या प्रत्येकाला विचार आहे, विवंचना आहेत, अनेक अडचणी आहेत. सध्या आपण करोना सारख्या अडचणीचा सामना करतोय आणि अशा वेळी मग हा संसार नकोसा वाटू लागतो. परंतु प्रतिभाताईंचं हळवं मन मात्र आपल्याला जगण्याची उमेद देतं. अशाही परिस्थितीत त्या म्हणतात की आपल्याच खाऱ्या थेंबांना जेव्हा अडवते आपलीच पापणी, तेव्हाच होतात हृदयामधल्या वेदनांची सुरेल गाणी. खूप सुंदर अभिव्यक्ती आहे. अनेकदा आपल्या आसपास आपल्याला प्रेम देणारी माणसं आपल्या आसपास असतात, पण आपण त्यांना ओळखू शकत नाही. तो मायेचा ओलावा आपण दुसरीकडे शोधतो, पण हा मायेचा ओलावा त्यांनी जपून ठेवलाय आणि आपल्या शब्दात मांडलाय की कधी कधी वाटतं जीवनात इतकं ऊन पडावं की जवळ आहे त्या सावल्यांचं महत्व उमजावं. खूप सुंदर शब्द. आजची परिस्थिती तर अशी निर्माण झाली आहे की सगळीकडे शहरीकरण झालंय, प्रदूषण झालेलं आहे. लहानपणी आपला जो गाव होता तो हरवला आहे. तो गाव आता आपल्याला स्वप्नात बघावा लागतो आहे. आणि प्रतिभाताईंना सुद्धा हाच प्रश्न पडलाय की कुठे हरवला पक्ष्यांचा पहाटेचा किलबिलाट, अथांग पसरलेली संथ वाहणारी नदी, गाभाऱ्याला भारून टाकणारा मंदिरातील घंटानाद. त्यांची ही कविता मला खूप भावली. फक्त हे सांगूनच त्या थांबलेल्या नाहीत, तर ह्याच्यावर त्यांनी उपाययोजना सुद्धा सांगितलेली आहे. आणि एकतरी वृक्ष लावा या कवितेमध्ये त्या म्हणतात की आपल्याच हातात आहे आपल्या आनंदाचा ठेवा, म्हणून प्रत्येकाने एकतरी वृक्ष लावा, एकतरी वृक्ष जगवा. खूप सुंदर अशी कविता आहे. आणि काही छान छान चारोळ्या सुद्धा त्यांनी रचलेल्या आहेत. आणि मला भावलेली एक चारोळी आहे की सूर तुझे अन गाणे माझे, शब्द तुझे गुणगुणणे माझे, फुलास कळले असेल कारे, गंध तुझा दरवळणे माझे, गंध तुझा दरवळणे माझे. अतिशय तरल अशी भावना आहे आणि तरल शब्दात व्यक्त केलेली आहे. आणि या कवितेच्या प्रांतातून मुक्तपणे बागडताना त्यांनी अनेक तात्विक चिंतने लिहिली. मग आता ही चिंतने म्हणजे काय आहे, तर त्यांचा मुळात पिंड हा जो आहे
हा आध्यात्मिक पिंड आहे. प्रपंच आणि अध्यात्म यांची सुरेख अशी त्यांनी सांगड घातलेली आहे. आणि दासबोधाच्या अभ्यासातून दासबोधाच्या वाचनातून त्यांचा जो अभ्यास झाला आहे त्याच्यावर आधारित त्यांची अशी ही चिंतन आहे. एक उदाहरणच घ्यायचं झालं तर मानवी मन जे आहे हे अनाकलनीय आहे, समजण्यात अत्यंत कठीण आहे. आणि ह्या मानवी मनाचा अभ्यास करताना की मानवी मनाबद्दल लिहिताना बहिणाबाईंनी सुद्धा म्हटलंय की मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला पुन्हा येई पिकावर. मग असं हे मानवी मन आपल्या काबूमध्ये काय येत नाही, तर मनुष्य योनीमध्ये आल्यानंतर मानव हा मनाचा गुलाम होतो आणि मनःपूतम समाचरेत अशा पद्धतीने तो वागू लागतो. आणि मग त्याला व्यसन घालणं हे काम अत्यंत कठीण होऊन जातं. आणि ते काम करू शकतं ती म्हणजे ईश्वर भक्ती, नामसंकीर्तन, परमेश्वराची भक्ती. हा संदेश आपल्याला प्रतिभाताई याच्यातनं देतात की मानवी मनाचे अनेक पैलू आहे, अनेक षड्रिपूंनी हे मन ग्रासलेलं आहे. अहंकार, राग, लोभ आणि मोह, आणि ह्याच्यामुळे ह्या विविध षड्रिपूंनी ते ग्रासलेलं असल्यामुळे अनेकदा आपल्याला असं लक्षात येतं की विसंवाद निर्माण होतात, नाती तुटतात. आणि ह्या सगळ्यांवर उपाय काय आहे, तर मग हा मनाचा जो वारू आहे हा दौडत चाललेला, याला वेसण घालण्याचं काम फक्त करू शकतं ते म्हणजे ईश्वरी नामसंकीर्तन. आणि मग ही भक्ती करायची तर ती कशी करायची, ही भक्ती सांगताना मग त्यांनी नवविध भक्तीचे प्रकार सुद्धा आपल्याला सांगितलेले आहे. श्रवण, कीर्तन, नाम, पाद्यपूजन, अर्चन, दास्य, सख्य आणि वंदन. आणि हा भवसागर पार करताना आपल्याला हेच नामसंकीर्तन आपल्याला पहिलं तिरी नेऊ शकतं. आणि काही परंपरा शास्त्र त्यांनी सांगितलं आहे, कसं वागावं हे सुद्धा त्यांनी चिंतनामध्ये सांगितलेलं आहे. दानधर्म कसा करावा, संस्कार कसे असावे, उत्सव, सण, समारंभ या सगळ्यांवर त्या बोललेल्या आहे. एका ठिकाणी सुभाषित त्यांनी छान वापरलेला आहे आणि त्या म्हणतात की हस्तस्य भूषणम दानम, सत्यम कंठस्य भूषणम, श्रोत्रस्य भूषणम, शास्त्रम भूषणे किम प्रयोजनम. अतिशय सुंदर असं सुभाषित त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणूनच उत्तम वागणूक, नम्रता, संस्कार या गुणांची जोपासना करा असा संदेश या चिंतनातून त्यांनी आपल्याला दिला आहे. मला त्यांची ही सगळी चिंतनं खूप आवडलेली आहेत आणि काव्य पण मला त्यांचं फार आवडलेलं आहे. मला वाटतं आपणही सगळ्यांनी हा काव्यसंग्रह, हे काव्यचिंतन आपल्या संग्रही ठेवावं आणि प्रतिभाताईंनी अधिकाधिक साहित्य निर्माण करावं अशा शुभेच्छा मी त्यांना देते. त्यांना सावलीसारखी सोबत करणारे मदन दादा यांचं देखील मी अभिनंदन करते. आणि बाबू आयटम प्रकाशनाचा हा पहिला आभासी प्रकाशन सोहळा आहे आणि ह्या करता प्रकाशनाची संधी त्यांनी मला दिल्याबद्दल मी त्यांचे खूप आभार व्यक्त करते. आणि मला पृष्ठावरील काही पंक्ती वाचून मी आपली रजा घेते. अवचित घडून येते अपेक्षेच्या पलीकडचे, सहज ओळखीनंतर सहज जीवाभावाचे. नसतो कुठला स्वार्थ तरी बंद होतात घट्ट, आवडी जुळतात आणि हात हाती मैत्रीचे. प्रेमाच्या या रेशीम गाठी कधीच नाही सुटणाऱ्या, आपले पण सोबत क्षण मैत्री सोबत फुलवायचे. राग लोभ मुळीच नसतो, केवळ असते आपुलकी, चुकीलाही क्षमा करते असे नाते मैत्रीचे. आणि मला वाटतं हे मैत्रीचं नातं आपण असंच जपूया सगळेजण. आणि मी परत एकदा प्रतिभाताईंना काव्यचिंतनासाठी शुभेच्छा देते आणि अधिकाधिक साहित्य त्यांनी निर्माण करावं अशी अपेक्षा मी त्यांच्याकडनं व्यक्त करते. धन्यवाद.